MIDC पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 31 जुलै 2026 रोजी एक घटना घडली होती. त्या घटनेमध्ये एक आरोपी जो आहे त्याने MH15JC 9792 या भाडे वाहतुकीसाठी असलेल्या ट्रकमधून 5,54,000 किमतीचा मुद्देमाल, ज्यामध्ये PVC पॅनलच्या पट्ट्या होत्या, तो मुद्देमाल घेऊन निश्चित ठिकाणी जाणे अपेक्षित असताना सुद्धा तो त्या ठिकाणी न नेता तो मुद्देमाल त्याने चोरून दुसरीकडेच घेऊन गेला होता. ट्रक आणि मुद्देमाल घेऊन तो आरोपी फरार झाला होता. तर ट्रक मालक जो आहे उमर ट्रेडर्स यांनी सदर चालकाविरुद्ध तक्रार दिली होती. त्यांचा ट्रक त्यामध्ये गेला होता आणि PVC पॅनल हा जो 5.5 लाखाचा मुद्देमाल आहे हा आणखी एका पक्षाचा होता. तर तो आरोपी जो आहे तो 31 जुलै पासून फरार होता. MIDC पोलीस स्टेशनची जी DBची टीम आहे त्या DBच्या टीमने आधी तो ट्रक हस्तगत केला. तो ट्रक हस्तगत केल्यानंतर त्यातील जो मुद्देमाल होता तो मुद्देमाल अजूनही आम्हाला मिळाला नव्हता. त्यानंतर दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी या गुन्ह्यातील जो आरोपी आहे प्रतीक निंबाळकर, जो गोपाळवाडी दौंड इथला राहणार आहे, त्याला ताब्यात घेतलं MIDCच्या DB पथकाने. आणि त्याने तो मुद्देमाल कुठे लपून ठेवला होता त्या मुद्देमालाची चौकशी केली असता PVC पॅनलचा 5,54,000 किमतीचा जो मुद्देमाल आहे तो त्याने काढून दिला. आणि त्याला आपण 3 दिवस पोलीस कस्टडीमध्ये ठेवलेलं होतं. पोलीस कस्टडीमध्ये असताना PVC पॅनल किंमत 5,54,000 आणि 65,000 किमतीचे 2 मोबाईल आणि ट्रक अगोदरच आपण ताब्यात घेतला होता. पण ट्रक ताब्यात घ्यायच्या वेळेला आरोपी पळून गेला होता. तर असा 21,19,258 रुपये किमतीचा मुद्देमाल जो आहे हा MIDCच्या DB पथकाने हस्तगत केलेला आहे. सदर कामगिरीसाठी सोलापूरचे आयुक्त माननीय M राजकुमार साहेब, त्यानंतर पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्रीमती अश्विनी पाटील मॅडम, त्यानंतर ACP डिव्हिजन 1 अरुण देवकर साहेब, त्यानंतर पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार, MIDC पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता पाटील यांनी मार्गदर्शन केलं. आणि DBचे जे पथक आहे त्या पथकामध्ये PSI श्री अल्फाज शेख, त्यानंतर पोलीस अंमलदार राकेश पाटील, एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन भांगे, अय्याज बागलकोटे, अमोक सिद्ध निंबाळ, सुहास अर्जुन, अमर शिवसिंगवाले, नागेश सिंग चव्हाण, कुमार बोल्ली, सकलेन मुकादम, अविनाश डिगोळे, अमोल खरटमल, सचिन कुमार लवटे यांनी या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये योगदान दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे खूप जास्त किमतीचा मुद्देमाल रिकव्हर करून आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. यासाठी त्यांनी या अगोदर बारामती आणि वेगवेगळ्या ठिकाणी 2 वेळेला ट्रॅप लावला होता, परंतु दोघेही वेळेला सदर आरोपी फरार झाला त्याला सुगावा लागल्यामुळे. परंतु तिसऱ्या वेळेला PSI अल्फाज शेख आणि त्यांची जी टीम आहे त्यांनी त्याला यशस्वीरित्या ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून हा सगळा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी जो आहे तो प्रतीक दत्तात्रय निंबाळकर, वय 26 वर्ष आहे. त्या आरोपीवरती दौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण आणि खोपोली पोलीस स्टेशन रायगड येथे अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. भव्य लक्झरी रिसॉर्ट, डेस्टिनेशन वेडिंग, प्री वेडिंग, कॉर्पोरेट इव्हेंट, सोशल इव्हेंट करण्यासाठी आता सोलापूर पासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य लक्झरी रिसॉर्ट. 7,000 स्क्वेअर फीटचा मोठा बँक्वेट हॉल, तब्बल 40,000 स्क्वेअर फीटचा भव्य लॉन, 12,000 स्क्वेअर फीटचा छोटा लॉन, वॉटर पार्क, ऍडव्हेंचर पार्क, VR गेम्स, किड्स प्ले एरिया, आर्किड गेम्स, राहण्यासाठी सर्वोत्तम अशा 100 लक्झरी रूम्स. यामध्ये टेंट, कॉटेजेस, क्लासिक रूम, फॅमिली रूम्स, विलाज तसेच रेसिडेन्शियल स्वीट्सचा समावेश.
पण हे एवढं भारी सगळं कुठे? तर कोंडी अकोलेकाठी रोडवर हॉटेल चित्राज ग्रुपनं उभारलेलं भव्य असं चित्राज सिटी साइड रिसॉर्ट मध्ये. मग आजच आपलं सेलिब्रेशन बुक करा. संपर्क 8956 03 3101.